हे बघा, आम्ही आज चाललो आहे धोंड्याला. धोंड्याचा पदार्थ काय काय आहे बघू. जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे. खूप छान, बघा किती छान छान नदी. हा हा बघा, मी सार बनवते. कांदा आहे आणि मसाला घेतला आणि पातेल्यात तेल टाकलं, त्यामध्ये परतून घेतला मसाला आणि मटेरियल. हे आहे डाळीचं पाणी, पुरण काढलेलं. हे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. हे बघा, तेल सोडलं. हे बघा, खूप छान असा सार झाला. त्यामध्ये डाळीचं पाणी टाकू राहिले मी आणि पूर्ण हलवून घ्यायचं. इथं पुरणाचे पोळे बनवून राहिले माझ्या सासूबाई. कारण 20 माणसांचा स्वयंपाक बनवायचा होता. हे बघा, धोंडे तयार करते मी. त्यामध्ये खडे टाकते. 5 खडेचे आणि 5 पैसे चिल्लर पैसे आणि 5 डाळीचे आणि 5 पुरणाचे बनवते आणि 5 पैसे चिल्लर पैशाचे आणि 5 खडेचे. हे बघा, गोल असे बनवून घेतलेले. तिकडे चुलीमध्ये पुरणपोळ्या चालू आहेत, चुल्यावरती. हे बघा, पैशाचे बनवते 5. म्हणजे असे ह्या 20 बनवले, 5. सगळ्यात खास धोंड्याच्या महिन्याचा हा व्हिडिओ आहे. हा बघा कसा बनवला मी आमचा धोंडा. बघा, मीठ पण टाकलेलं. हे धोंडे सगळ्यांच्या ताटात एक एक ठेवतात. कुणाला खडा येतो, कुणाला पैसे येतात, कुणाला मीठ येतं, कुणाला पुरण येतं. याचं खडे खाऊ नाही शकत, ते बाजूला काढून टाकतात. हे गव्हाच्या पिठापासून बनवले. आणि इकडे कांदा भजे काढायचे होते. पीठ इकडे बघा, हे पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात केली. जास्त बनवलं. इकडे चुलीवर पुरण बनवू राहिले. पोळे बघा हे टाकले. इथं आंबेचं गर काढून घेतात आणि रस बनवायला इथं भजे काढू राहिले. मीच काढते इथं. आणि हा बघा, रस बनवू राहिलो आम्ही, कारण माणसं पण आलेले. इथं सासूबाई बसल्यात. हे बघा, ताट बनवलं. खूप छान असा टेस्टी हा धोंड्याचा महिना. खूप छान छान पदार्थ खायला भेटतात. आणि जावायची किती इज्जत मान मर्यादा करतात.